हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी केळफुल्याची भाजी बनवणार आहे। चला आता सुरुवात करूया। तर याला काही भागामध्ये कोका असेही बोलले जाते। तर ही फुले अशी आपण काढून घ्यायची आहेत। याला आता आपण साफ करायचं आहे। तर साफ करत असताना याच्यामधील जी पात आहे ती आणि जाड देठ आहे ते काढून घ्यायचं आहे। असं गोल असतं ते काढून घ्यायचं आहे आपण। यामुळे भाजी कडवट होते म्हणून हे काढायचं आहे आपण। हे काढल्याने भाजीमध्ये कडवटपणा जो असतो तो निघून जातो। असे सर्व फुलांचे आपण काढून घ्यायचे आहेत। अशी ही सर्व भाजी आपण साफ केलेली आहे। त्यामधले हे आपण काढून टाकण्याचा भाग आहे, यामुळे भाजी कडवट होते म्हणून हे काढून टाकायचं आहे। तर यामध्ये जो पांढरा गाभा आहे असाच ठेवायचा आहे आणि त्याला चिरायचं आहे आपण। याला साफ करायची काही गरज नाही आहे। हे चिरल्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे, नाहीतर तो काळा पडायची शक्यता असते। अशी ही सर्व भाजी आता आपण चिरून घेतलेली आहे। तर या भाजीला थोडा चिक असतो, तर ते हाताला चिकटायची शक्यता असते म्हणून आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे। तर या भाजीमध्ये आता आपण पाणी ओतायचं आहे। पाणी ओतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून उकळून घ्यायचे आहे भाजीला। तर ह्या भाजीला उकळून घेतल्यामुळे ह्याच्यातला कडवटपणा निघून जातो, म्हणून थोडी उकळून घ्यायची आहे। हे पहा, भाजी आता थोडी शिजलेली आहे। आता हिला आपण बाहेर काढून आपण पाणी ओतायचं आहे आणि भाजीला चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि पिळल्यानंतरच मग आपण भाजी फोडणीला टाकायची आहे। आता यातले पाणी काढूया आपण। हे पहा, भाजीला आता आपण पिळून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये काही ठिकाणी काळे वाटाणे, डाळ किंवा हरभरे मिक्स केले जातात। हे पहा, भाजी सर्व पिळून घेतलेली आहे। आता भाजीला आपण फोडणी टाकायची आहे।
भाजीसाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आहे किंवा ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. पॅनमध्ये आपण 2 चमचे ऑइल, जिरे, मोहरी, दोन ते 3 मिरच्या ॲड करायच्या आहेत. त्यानंतर कांदा मिक्स करायचा आहे आणि चांगला करपूस भाजून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद मिक्स करायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट किंवा गरम मसाले मिक्स केले तरीही चालतात. आता ही वाफवून घेतलेली भाजी आपण ॲड करायची आहे आणि चांगले परतवून घ्यायचं आहे. चवीसाठी अर्धा चमचे मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे किंवा ओलं खोबरं घातलं तरीही चालेल. केळफुल्याची भाजी आता तयार झालेली आहे. यावरती आपण कोथिंबीर पेरू. आता चला तर भाजी आता सर्व करूया. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.